आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। 6 किंवा 10 तारखेला निवडणुकीच्या तारखा आणि 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील असा अंदाज शरद पवार यांचं वक्तव्य। संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार, पवारांची माहिती। नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची 5 तास खलबत, 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये फिरत्या मुख्यमंत्री पदावर चर्चा, सूत्रांची माहिती। 5 वर्षांमध्ये 3ही पक्षांकडे मुख्यमंत्रीपद जावं अशी महायुतीमध्ये चर्चा। महायुतीतील चर्चेचा विरोधकांकडून जोरदार समाचार। अमित ठाकरे यांच्यासाठी भांडूप मतदारसंघ सेफ, मनसेच्या बैठकीमध्ये पक्षनिरीक्षकांचा अहवाल, तर माहीम आणि मागाठाण्याची देखील चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस, मतदान प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचं प्रकरण, सोनवणे यांच्या विरोधातील याचिकेला उत्तर देण्यासाठी नोटीस। अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध, अहेरीची जागा काँग्रेसला द्या, भाग्यश्री आत्राम दमदार उमेदवार नाहीत, एक जागा हातची जाईल, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतली, हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध, पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। पितृपंधरवड्यानंतर जागा वाटपाची चर्चा होईल, चर्चेनंतर बऱ्याचशा गोष्टी फायनल होतील, जयंत पाटलांची माहिती। सोलापूर मध्यच्या जागेवरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडाम आक्रमक, सोलापूर मध्यची जागा सोडण्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केलं होतं, कोणत्याही स्थितीमध्ये उभा राहणार आणि जिंकून येणार, आडाम मास्तर यांची आक्रमक भूमिका।